हे विचारते की तुम्ही कुठून आहात. तुझं नाव काय आहे? इया आहे की वीरा आहे? ओके. इथे ना प्रत्येक गोष्टीची एक वेगळीच वाईब आहे आणि इथे आल्यावरती खूप छान वाटतं. हॅलो हॅलो, आपल्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. चला, आज परत आपण एका नवीन ठिकाणी जाणार आहोत. जुनी माझ्यासाठीच आहे, वीरासाठी पहिल्यांदा असणार आहे ती. तुम्हाला पण दाखवणार आहे मी ती प्लेस. आणि त्याआधी आपण वीराची तयारी करून घेऊयात. माझी तयारी झाली आहे. वीराची तयारी म्हणजे तिचं सगळं पॅक करायचं आहे सामान आणि मग निघायचंय. मॅडमला हे असं तयार केलंय, तिला गाणी ऐकायची. खूप काही पॅकिंग करायची असते. सगळं हे असं फूड पॅक केलंय, डायपर्स, एक्स्ट्रा कपडे सगळं एका बॅगेत पॅक केलंय. पाण्याची बॉटल घेतली आहे आणि तिथे स्ट्रोलरमध्ये पण सगळं सामान भरलंय मी. घरात खूप पसारा आहे. आता तो मी आवरणार आहे पटपट आणि मग जाणार आहे. सो घर पण आवरून झालंय, वीराला पण रेडी केलंय, सगळं सामान भरून झालंय आणि आता आम्ही निघाले बाहेर. आम्ही कुकू चिकूला बाय करतोय. कसं करायचं कुकू चिकूला बाय? बाय कुकू चिकू. आमचा कुकू पण वाट बघतोय, त्याला कधी बाहेर घेऊन जाणार. चिकू पण बसली आहे शांतपणे. तर मी ही अशी रेडी झाली आहे आणि आमची वीरा आणि आम्ही दोघी निघालोय फिरायला. त्याआधी पहिल्यांदा तुषारला भेटायचे आणि मग फिरायला जाणार आहे. चला. वातावरण पण खूप सुंदर आहे. चला, आज आपण काहीतरी ऍडव्हेंचर करूयात. मस्त मस्त. तुला फिरायला आवडतं ना? डिस्टिलरी डिस्ट्रिक्ट ना डाऊनटाऊन मध्येच आहे, टोरंटो डाऊनटाऊन मध्ये. आणि तिथे जायला तुम्ही इझिली असं पब्लिक ट्रान्सपोर्ट पण घेऊ शकता. मला तरी ह्या बसने फिरायला आवडतेच आवडतं. आमच्या वीराला पण खूप आवडतं. तिला खूप छान छान गोष्टी बघायला मिळतात, एन्जॉय करायला मिळतात. सो तिच्यासाठी तर एकदम एंटरटेनमेंटच असते. म्हणजे तुझं नाव काय आहे? इया आहे की वीरा आहे? ओके. काय आहे हे? बस आहे. कशी आहे बस? छान छान आहे बस. आवडली तुला? आता इथून बस चेंज करायची आहे. सो जनरली वीरा ना स्ट्रोलर मध्ये बसायला खूप कटकट करते, तिला नाही आवडत. पण जेव्हा असं फिरायचं असतं ना तेव्हा ती खूप मजेने बसते, कारण तिला माहिती आहे की नवीन नवीन गोष्टी सगळं काही बघायला मिळणार आहे, नवीन नवीन लोक दिसणार आहे. आता आम्ही एकदम सिटीमध्ये येऊन पोहोचलोय आणि आम्हाला स्ट्रीट कार पकडायची आहे. आणि हे असे असतात बस स्टॉप, जिथे तुम्ही थांबू शकता. बसचा नंबर लिहिलेला असते, कुठली इथे थांबणार आहे ती आणि किंवा कुठली स्ट्रीट कार थांबणार आहे ती. मॅडम बघा किती एन्जॉय करतात, तिला खूप मजा वाटते. आणि स्ट्रीट कार आलेली आहे. सो आता ह्या स्ट्रीट कारमध्ये बसायचं आहे आम्हाला. बसमध्ये बसायचं ना वीरा? आता कुठल्या स्ट्रीट कारमध्ये बसायचं ना तुला? आणि फायनली आमची वीरा आज स्ट्रीट कारमध्ये पण बसली पहिल्यांदा. हे आहे डिस्टिलरी आणि हा आजूबाजूचा परिसर. चला चला. आणि ही आमची माणसं. वीरा हे आहे डिस्टिलरी डिस्ट्रिक्ट. हे पहिल्यांदा ना 100 वर्षापूर्वी डिस्टिलरी होतं, जिथे बियर विस्की बनवले जायच्या. आता इथे सगळे रेस्टॉरंट्सच आहेत फक्त.
आणि एक असा टुरिस्ट स्पॉट आहे. सो सगळे लोक फिरायला येतात छान छान. इथे हे इतके छान हा रस्ता असा दगडांचा बनवलेला आहे आणि या सगळ्या जुन्या बिल्डिंग आहेत. आणि या ठिकाणी ना नेहमीच काही ना काहीतरी कार्यक्रम होत असतात. सो नेहमीच बघण्यासारखं असतं. आणि एक गोष्ट सांगते, इथे गव्हर्नमेंटने ना खूप छान मेंटेन करून ठेवलं आहे सगळं काही. आणि डिस्टिलरी डिस्ट्रिक्ट हे ना डाऊनटाऊनमधले एक छान फेमस स्पॉट आहे. इथे खूप छान छान प्रकारचे डेकोरेशन्स पण आहे जिथे तुम्ही फोटो काढू शकता. आणि इथे मूवी नाईट्स पण असतात ज्याचे तुम्ही तिकीट्स काढू शकता आणि असे सोफे लावलेले असतात जिथे बसून तुम्ही सगळ्यांसोबत मूवी पाहू शकता. अशाच एका फोटो बूथ पाशी ना आम्ही पण छान असा व्हिडिओ आणि फोटो काढून घेतला. खूप म्हणजे खूप सुंदर होती ती जागा. इथे मॅजिक शो चालू आहे. चला काहीतरी खायला घ्यायचं पहिल्यांदा. हे दरवाजे पण किती जायंट आहेत. आता इथे सगळ्या प्रकारचे शॉप्स आहेत ह्या बिल्डिंग्स मध्ये. म्हणजे ह्या ज्या जुन्या बिल्डिंग्स आहेत ना ह्या दिल्यात शॉप्स साठी. खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे खाण्याचे दुकानं आहेत, म्हणजे रेस्टॉरंट्स आहेत. अशी सुवेनियरचे युनिक गोष्टींची दुकानं आहेत. आणि आज इथे फिफाची मॅच बाहेर चालू आहे, तर इथे सगळीकडे मॅच बघायला रेस्टॉरंट मध्ये लोक आली आहेत म्हणून खूप गर्दी आहे. आणि आम्ही पण आज फ्राईज घेतले खायला, कारण आमच्या वीराला आजकाल फ्राईज आवडतात. इथे ना प्रत्येक गोष्टीची एक वेगळीच वाईब आहे आणि इथे आल्यावरती खूप छान वाटतं. म्हणजे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात, नवीन लोक दिसतात आणि फ्रेश वाटतं. तर तुम्ही जर टोरंटोमध्ये राहत असाल ना तर ही प्लेस नक्की व्हिजिट करा. केलीच असेल, पण टोरंटोच्या आजूबाजूला जरी राहत असाल तरी नक्की या. ऑलमोस्ट नेहमीच ओपन असतं हे, तिकीट वगैरे काही लागत नाही. आणि इथे आल्यावरती खाणं तर होतच. जसं मी म्हणाले आम्ही फ्राईज घेतले. हे आहे डार्क हॉट चॉकलेट आणि तुषारचं पण असंच काहीतरी वेगळं ड्रिंक आहे. चिरिन पिक्चरिन काय असतं ते? नवीन काहीतरी ड्रिंक घेतलंय. एक्सप्रेसो आणि क्रीम. ओके, कॉफी विथ चॉकलेट. नाईस. इथली ना प्रत्येक बिल्डिंग फोटोजेनिक आहे आणि त्यांनी हिस्ट्री इतकी छान जपून ठेवली आहे. बाय से बाय. चलो बाजूला असं. हे विचारते की तुम्ही कुठून आहात, आणि त्यांचं म्हणणं आहे की इथून ऑल ओव्हर द वर्ल्ड वरून लोक येतात. तर मी माझी पिन लावली आहे की मी मुंबईमधून आहे, भारतातून. आणि डिस्टिलरीच्या बाजूलाच ही एक बिल्डिंग आहे. ही पण खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि तिला न्यूली कलर केला आहे तर अजूनच छान दिसते आहे. सो आता आमचं फिरून झालं आहे आणि खूप थकलो आहे आम्ही. थोडंसं बाहेर अजून काम आहे, ते आटपून मग जायचं घरी. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.